आज सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त संजिता महापात्रा यांना प्रभागातील विविध विषयांवर निवेदन दिलं. विशेष करून सध्याचा विषय वाढीव घरपट्टी आल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. तरी आलेल्या वाढीव घरपट्टी हरकतीवर फेरविचार करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा. प्रभाग क्रमांक 14 मधील झाडांच्या फांद्या बऱ्याच ठिकाणी वाढलेल्या आहेत. यामुळे जोराच्या पावसाने पडून धोका निर्माण झाला. तसे लाईट घ्या, वायरीवर पडून वीज व्यवस्था बंद पडते. यासाठी वाढलेल्या झाडांच्या फांद्या काढून घ्याव्या. प्रभाग क्रमांक 14 मध्ये सातत्याने पाणीपुरवठा कमी होत आहे. प्रेशर कमी असतं. पाणीपुरवठा समस्याला वारंवार नागरिकांना सामोरं जावं लागत आहे. महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तरी प्रभाग क्रमांक 14 मधील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत होईल याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. लिकेजचं प्रमाण वाढलं आहे. लिकेज काढायला महापालिका माणसं अपुरी असल्याने लवकर लिकेज निघत नाही. याकडे पण लक्ष द्यावं. प्रभाग क्रमांक 14 हा महापुराचा भाग असल्याने या भागातील चेंबर पावसाळ्यात ओव्हरफ्लो होत असतात. पावसाळ्यापूर्वी सर्व चेंबर स्वच्छता करण्यात यावे. झाकणं तातडीने बसवण्यात यावेत. पाणी साचल्याने उघडे चेंबर दिसत, यामुळे नागरिकांना धोका आहे. तसेच सर्व चेंबर गाळासहित स्वच्छता करून घ्यावेत. रशीद चौक ते हरिपूर रोड पाणी गळती अजूनही निघत नाही. या रस्त्याला खड्डा पडून अपघात होत आहेत. रस्त्याचं काम थांबलं आहे, तरी तातडीने पाणी गळती काढून घ्यावी. विविध विषयांवर चर्चा करून तातडीने निर्णय घ्यावेत यासाठी निवेदन दिलं. यावेळी स्थायी सभापती नगरसेवक अतुल माने उपस्थित होते.